आणि या क्षणाची अजून एक महत्त्वाची बातमी येते। योगगुरू रामदेव बाबा हे कृष्णकुंजवर दाखल झालेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी योगगुरू कृष्णकुंजवर पोहोचले असल्याचं समजतंय। राज यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी बाबा रामदेव हे कृष्णकुंजवर दाखल झालेत। सदिच्छा भेटींसाठी रामदेव बाबा हे कृष्णकुंजवर दाखल झालेत। तर या भेटीचं औचित्य नेमकं काय आहे, याचं कारण नेमकं काय आहे, ही माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्या सोबत आहेत। दिनेश, आपण बघतोय बाबा रामदेव या ठिकाणी कृष्णकुंजवर भेटीसाठी दाखल झाले। नेमकं औचित्य काय समजतंय, काय कारण आहे या भेटीमागे? होय, नक्कीच स्वाती। सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास आध्यात्मिक योगगुरू बाबा रामदेव हे कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सदिच्छा भेटीसाठी दाखल झालेले आहेत। सध्या ते कृष्णकुंजवर आहेत आणि राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासमवेत त्यांची चर्चा सुरू आहे। कृष्णकुंजवर येण्याआधी बाबा रामदेव हे वर्षावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलेले आहेत। इथेही त्यांची सदिच्छा भेट झाल्याची माहिती मिळते। मात्र सदिच्छा भेटीच्या अनुषंगाने नेमकी काय चर्चा होते, या भेटीमागचं कारण काय आहे, याची माहिती किंवा याचा तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाहीये। मात्र अनेकदा विविध क्षेत्रातले मान्यवर राज ठाकरे यांना भेटण्यासाठी येत असतात। सदिच्छा ही भेट असते। तशीच ही भेट आहे का, की आणखी काही वेगळं कारण आहे, याची माहिती थोड्या वेळातच उपलब्ध होऊ शकेल। पण आता सध्या बाबा रामदेव हे कृष्णकुंजवर आहेत आणि ठाकरे कुटुंबासमवेत त्यांची चर्चा सुरू आहे। नक्कीच दिनेश, तर तुर्तास त्यांच्या या भेटीमागचं कारण आपल्याला कळलेलं नाहीये। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।